आज जर तुमच्या घरात रेशन कार्ड असेल तर पुढचे काही मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण सरकारने घेतलेला एक नवीन निर्णय तुमच्या घरात येणारे मोफत धान्य सुरू ठेवेल की कायमचे बंद करेल हे ठरवू शकतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना अजूनही याची कल्पना नाही. हो, सध्या महाराष्ट्रात रेशन कार्डची मोठी तपासणी मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेत हजारो लोकांची नावे यादीतून काढली जात आहेत. पण इथेच खरी भीती सुरू होते, कारण यात केवळ बनावट किंवा डुप्लिकेट कार्डधारक नाहीत, तर काही प्रामाणिक आणि गरजू लोकांचेही नाव गायब होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आणि यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया, ई-केवायसी. जर तुम्ही अजूनही तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले नसेल किंवा ई-केवायसी पूर्ण केले नसेल, तर तुम्ही देखील या यादीतून बाहेर पडू शकता. आणि एकदा नाव काढले गेले की पुन्हा ते मिळवण्यासाठी किती त्रास होतो हे अनेकांना अनुभवातून माहीत आहे. विचार करा, महिन्याच्या शेवटी जे धान्य तुमच्या घरात येते, जे तुमच्या कुटुंबाचा आधार असते, ते अचानक थांबले तर काय होईल? आणि म्हणूनच सरकारने ही मोहीम अधिक कडक केली आहे, कारण त्यांच्या मते अनेक ठिकाणी बनावट नावांवर धान्य घेतले जात होते आणि त्यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत योग्य लाभ पोहोचत नव्हता. पण या सगळ्या कारवाई दरम्यान सामान्य माणूस संभ्रमात आहे, कारण त्याला भीती वाटते की कुठे त्याचे नाव चुकून काढले जाईल का. आणि याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे जी तुमच्यासाठी आशेचा किरण ठरू शकते. कारण मुख्यमंत्र्यांनी केले घोषणा, मिळणार 9,000 रुपये. हो, सरकारने काही पात्र रेशन कार्ड धारकांसाठी आर्थिक मदतीची मोठी योजना जाहीर केली असल्याची चर्चा सुरू आहे. पण इथेही एक ट्विस्ट आहे. ही मदत सर्वांना मिळणार नाही, तर फक्त त्या लोकांना मिळेल जे सर्व अटी पूर्ण करतात आणि ज्यांचे रेशन कार्ड पूर्णपणे अपडेट आहे. म्हणजे जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल, माहिती अपडेट नसेल किंवा काही तपशील चुकीचा असेल, तर तुम्ही या योजनेपासूनही वंचित राहू शकता. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की नेमके कोणाला मिळणार हे 9,000 रुपये? त्यासाठी कोणत्या अटी आहेत आणि तुमचे नाव त्या यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे? कारण अनेक ठिकाणी लोक रेशन दुकानांवर जाऊन चौकशी करत आहेत, काही जण सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत आणि काहींना अजूनही काय करावे हेच समजत नाही. त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही अजून तुमचे ई-केवायसी पूर्ण केले नसेल तर लगेच करा, कारण ही फक्त औपचारिकता नाही, तर तुमच्या कुटुंबाच्या अन्न पुरवठ्याशी आणि आता मिळणाऱ्या संभाव्य आर्थिक मदतीशी थेट जोडलेली प्रक्रिया आहे. आणि पुढे या योजनेत आणखी कोणते बदल होणार, किती लोकांची नावे अजून काढली जाणार आणि सरकार आणखी कोणते कठोर निर्णय घेणार हे जाणून घेण्यासाठी या संपूर्ण बातमीकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण पुढील काही दिवसात घेतले जाणारे निर्णय तुमच्या घराच्या स्वयंपाकघरावर आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम करू शकतात. आणि म्हणूनच ही फक्त एक बातमी नाही, तर तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेली एक महत्त्वाची माहिती आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर रेशन कार्ड तपासणी का करत आहे आणि अचानक हजारो लोकांची नावे यादीतून का काढली जात आहेत? यामागचे कारण समजून घेतले तर संपूर्ण चित्र स्पष्ट होते. कारण अनेक वर्षांपासून देशभरात आणि महाराष्ट्रात रेशन प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. काही ठिकाणी एकाच व्यक्तीच्या नावावर 2-3 रेशन कार्ड होते, तर काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावरही धान्य घेतले जात होते आणि यामुळे खऱ्या गरजू लोकांना त्यांचा हक्काचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे सरकारने आता ही संपूर्ण यंत्रणा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आणि ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले. म्हणजेच प्रत्येक रेशन कार्ड धारकाने आपली ओळख आधारशी जोडून सत्यापित करणे आवश्यक आहे. पण इथेच अनेक लोक अडकले आहेत, कारण काहींना ही प्रक्रिया कशी करायची हे माहीत नाही, काहींची कागदपत्रे अपडेट नाहीत, तर काही जण अजूनही या बदलाबाबत अनभिज्ञ आहेत आणि त्यामुळेच अनेक प्रामाणिक लोकांचेही नाव यादीतून काढले जात असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे रेशन दुकानांवर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे अनेकांना वेळेवर प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या येत आहेत, तर काही ठिकाणी माहिती चुकीची नोंदवली जात आहे. आणि या सगळ्या गोंधळात सामान्य माणूस अधिकच संभ्रमात पडतो. त्याला भीती वाटते की आपले नाव कधीही काढले जाऊ शकते. आणि याच दरम्यान पुन्हा एक मोठी चर्चा सुरू झाली आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी केले घोषणा, मिळणार 9,000 रुपये. ही बातमी लोकांपर्यंत पोहोचत आहे, पण अनेकांना अजूनही स्पष्ट माहिती नाही की ही रक्कम नेमकी कोणाला मिळणार आहे. काही जण म्हणतात की ही मदत फक्त गरीब आणि अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी आहे, तर काही जण सांगतात की यासाठी काही विशेष अटी लागू असणार आहेत. आणि इथेच सस्पेन्स वाढतो, कारण जर तुमचे नावच यादीत नसेल तर तुम्हाला ही मदत मिळणारच नाही. म्हणजेच ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे तुम्ही केवळ मोफत धान्यच नाही, तर ही आर्थिक मदतही गमावू शकता. आणि म्हणूनच आज प्रत्येक रेशन कार्ड धारकासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची बनली आहे.
कारण एक छोटी चूक तुम्हाला मोठ्या फायद्यापासून दूर ठेवू शकते. त्यामुळे आता वेळ आली आहे की प्रत्येकाने आपले रेशन कार्डची माहिती तपासावी, कुटुंबातील सर्व सदस्यांचे तपशील अपडेट करावेत आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपले नाव सुरक्षित ठेवावे. कारण पुढील काही दिवसातच सरकार आणखी कठोर पावले उचलू शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतो. आणि पुढे अजून काय मोठा खुलासा होणार आहे, सरकार कोणत्या नव्या अटी लागू करणार आहे आणि खरोखरच किती लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ही कथा अजून संपलेली नाही. ती अजून पुढे अधिक धक्कादायक वळण घेणार आहे. जर तुमच्या घरात रेशन कार्ड असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे तुमचे नाव यादीत राहणार की काढले जाणार हे ठरू शकते. पण सर्वात आधी एक महत्त्वाची आणि खरी गोष्ट स्पष्ट करूया. सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात रेशन कार्डसाठी ई-केवायसी म्हणजेच आधार लिंकिंग आणि बायोमेट्रिक पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे आणि सरकारकडून ती पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. यामागचा उद्देश म्हणजे बनावट, डुप्लिकेट आणि अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून हटवणे आणि खऱ्या गरजू लोकांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवणे हा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तपासणी मोहिमा सुरू असून काही अपात्र कार्ड रद्द करण्यात आले आहेत, ही माहिती खरी आहे. पण याचबरोबर सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या काही गोष्टींबाबत सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी केले घोषणा मिळणार 9,000 रुपये ही जी बातमी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, त्या संदर्भात सध्या कोणतीही अधिकृत आणि राज्यभर लागू होणारी योजना जाहीर झाल्याची पुष्टी शासनाकडून उपलब्ध नाही. त्यामुळे अशा संदेशांवर थेट विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत संकेतस्थळ, स्थानिक प्रशासन किंवा रेशन दुकानातून माहिती तपासणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा चुकीची माहिती लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करते आणि त्याचा गैरफायदा काही जण घेतात. म्हणूनच खरी गोष्ट अशी आहे की तुमचे रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्ही काय करायला हवे, तर सर्वप्रथम तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक आहे का ते तपासा. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची खात्री करा. कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती योग्य आहे का ते पहा आणि जर काही बदल असतील तर ते तात्काळ अपडेट करा. कारण या प्रक्रियेमुळेच तुमचे नाव यादीत कायम राहते आणि भविष्यात जर सरकार कोणतीही नवीन योजना जाहीर करत असेल तर त्याचा लाभ घेण्यासाठीही तुमची माहिती अचूक असणे आवश्यक आहे. त्यामुळे भीती किंवा अफवांमध्ये अडकून न राहता योग्य माहिती घ्या आणि वेळेत योग्य पावले उचला. कारण रेशन कार्ड हे केवळ एक कागद नाही, तर अनेक कुटुंबांच्या अन्न सुरक्षेशी जोडलेले एक महत्त्वाचे साधन आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण बातमीचा निष्कर्ष एकच आहे: जागरूक रहा, माहिती तपासून घ्या आणि अधिकृत सूचनांनुसारच कृती करा. आणि अशाच महत्त्वाच्या, खऱ्या आणि पडताळून दिलेल्या बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटू पुढील अपडेटमध्ये. तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल: माहिती खरी असणे किती महत्त्वाची आहे आणि वेळेत योग्य निर्णय घेणे किती गरजेचे आहे. कारण एका छोट्याशा दुर्लक्षामुळे तुमचा हक्काचा लाभ थांबू शकतो. म्हणूनच जागरूक रहा, अधिकृत माहितीच तपासा आणि तुमचे रॅशन कार्ड पूर्णपणे अपडेट ठेवा. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या खऱ्या, पडताळलेल्या आणि महत्त्वाच्या बातम्या सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. आणि पुढील अशाच अपडेटसाठी पाहत रहा आनंद महाराष्ट्रातलं.